नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण लास्ट लेक्चर केलं होतं ॲव्हरेज, जर तुम्हाला लक्षात असेल तर त्या ॲव्हरेजचं आपण त्यावेळेस जस्ट बेसिक आणि मी तुम्हाला कन्सेप्ट वाईज थोडंसं क्लिअर केलं. जास्त नाही, 5-6 क्वेश्चन आपण घेतलेले. तर आता आज सेकंड पार्टमध्ये मी मॉडरेट लेवलचे क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड घेणार आहे. तर तुम्ही लास्ट लेक्चर बघितलं नसेल तर पहिले ते बघून नंतर या लेक्चरसाठी या. आणि परत एकदा आता मला हे रोज रोज सांगायला नाही आवडत आहे, पण तुम्ही लेक्चर शेअरच करत नाही. जेवढं तुम्ही जास्त शेअर करा, जेवढे व्ह्यूज येतील तेवढं मला जास्तीत जास्त लेक्चर घ्यायला मिळतील. नाहीतर मग मला आता ही सिरीज बंद करण्याशिवाय काय पर्याय राहिलेला नाही. नियर अबाउट तुम्ही जर सगळे लेक्चर बघितले तर 40-45 व्हिडिओ आत्तापर्यंत आपले झालेले आहेत या सिरीजमध्ये. चेक करा तुम्ही, तुम्हाला प्लेलिस्ट मिळून जाईल. प्लेलिस्ट पण आहे मॅथ्स रिझनिंगची. आणि तुम्हाला म्हणजे हवंय ते पण मला सांगा. तुम्हाला दुसरा काही सब्जेक्ट हवाय, काही गोष्टी हव्यात तर ते पण आपण चालू करू शकतो. आता काय म्हटलेलं आहे इथे, 9 संख्यांची सरासरी 30 आहे. 9 संख्यांची सरासरी 30 आहे. पहिल्या 5 संख्यांची 25 आहे, शेवटच्या 3 संख्यांची 35 आहे. तर 6वी संख्या शोधा. आता याला पण मी तुम्हाला 2 पद्धतीने शिकवेल. आता सगळ्यात पहिली पद्धत काय की माझ्याकडे 9 संख्या आणि त्याची सरासरी दिलेली 30. आता या 9 संख्यांमधल्या पहिल्या 5 संख्या मला त्यांनी दिल्यात आणि शेवटच्या 3 संख्या मला त्यांनी दिल्यात. तर पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती दिलेली आहे? 25. शेवटच्या 3 संख्याची सरासरी किती दिलेली आहे? 35. मग आता एक सिंपलची गोष्ट आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 मधल्या पहिल्या 5 दिल्या आणि शेवटच्या 3 दिल्या, म्हणजे कुठली संख्या नाही दिली? 6वी. मग ही संख्या आपल्याला शोधायचं काम दिले त्यांनी, बरोबर. आता त्यांनी काय सांगितलंय मला, 9 संख्यांची सरासरी 30 आहे. मग आपण आपल्या नियमानुसार ॲव्हरेज आणि तो जो नियम आहे, तर 9 संख्यांची सरासरी 30 आहे. आता या 9 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यामधल्या 5ची 25 प्लस 3ची 35. 9 संख्यांची सरासरी 30 आहे, त्यातल्या 5ची 25 आणि 3ची 35. मग आता हे जर आपण बघितलं, 9 त्रिक 27, 25 5 25 असे, 35 त्रिक 105, 270 वजा हे 200 झाले, 230. काय उत्तर राहते? 40. बरोबर आहे. मग हे अशा पद्धतीने तुमचं उत्तर इथे आलेलं आहे 40. तर ही झाली नॉर्मल मेथड. आता काही जण हे असं का केलं तसं का केलं असा प्रश्न पडतो. मी बघितलंय खूप जणांना हा प्रश्न पडतो. जर बिगिनर असेल, ज्यांनी आधी कधी केलेले त्याला नाही प्रश्न पडत हे असं का झालं. तर हे असं होण्यामागे हे फॉर्म्युला जबाबदार आहे. ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन नंबर. तर इथे ॲव्हरेज किती आहे तुमचं? 30 आहे. सम तुम्हाला माहिती आहे का? नाही. नंबर्स किती आहेत? 9 आहेत. मग हे 9 इकडे जातील आणि मग ते सम बनेल. मग हे बनेल 270. तर आता आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण परीक्षेमध्ये हे एवढं सगळं लिहित बसायचं, सम बीम आणि ह्या सगळ्या गोष्टी. मग आता याच्यामध्ये शॉर्टकट काय करू शकतो आपण? तर आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत. आता जसं म्हटले 9 संख्यांची सरासरी 30 आहे. 9 संख्यांची सरासरी 30 आहे म्हणजे प्रत्येकाची व्हॅल्यू 30 असली पाहिजे. म्हणजे मी इथे तुम्हाला लिहून दाखवते, परीक्षेत एवढं थोडीच लिहिणार आहे मी. प्रत्येकाची व्हॅल्यू काय असली पाहिजे? 30 असली पाहिजे. 9 संख्याची सरासरी 30 आहे. पण त्यातल्या 5 संख्यांची 25 दिली आहे. 25 25 25 25 25 आणि शेवटच्या 3ची दिलेली आहे 35 35 35. ही अशी दिलेली आहे 35 35 35. मग आता झालं काय? जर तुम्ही सरासरी 30 म्हणताय तर आता याला मी तुम्हाला प्रॅक्टिकल समजून सांगतो. कसं काय आहे प्रॅक्टिकली? 9 विद्यार्थी आहेत आणि त्या 9 विद्यार्थ्यांनी समजा शाळेतली मुलं आहेत, त्यांनी प्लॅन केला आपला शेवटचा पेपर झाल्यावर आपण पार्टीला जाऊ. शाळेतली मुलं आहेत त्यामुळे मोठी पार्टी नाही, वडापाव खाऊ, 30-30 रुपये काढून आणू आपण. मग 30-30 रुपये काढून आणायचं त्यांनी ठरवलं. आता 30-30 रुपये आणायचं ठरवलं तर त्यातलं झालं काय? ही जी 5 मुलं आहेत त्यांनी 25-25 रुपयेच आणले. ते म्हटले नाही अरे घरच्यांनी नाही दिले 30 रुपये, 25च दिले. मग आता प्रॉब्लेम काय झाला? यांना 5 रुपये कमी पडत आहेत. 5 रुपये कमी आहेत यांच्याकडे. या 5 मुलांकडे बिचाऱ्यांकडे 5 रुपये कमी आहेत. 30 आणायला सांगितले, 25 आणले. आता 3 मुलं आली कॉलर वरती करत, मी तर 35 आणले,
30 सांगितलेत, मी 35 आणले. मग 35 आणले म्हणजे ह्या लोकांनी 5-5 रुपये काय केलेत, जास्त आणलेत. मागवलेले 30, यांनी 35 आणलेत आणि या बिचाऱ्यांकडे 5-5 काय आहेत, कमी आहेत. मग आता झालं काय, हा म्हटला अरे यार माझे 5 भर ना तू, मी नंतर भरतो. मग यांनी याचे 5 भरले. हा म्हटला अरे यार माझं पण मदत कर. मग ह्या दुसऱ्यानी याचे 5 भरले आणि हा जो तिसरा आहे त्याचे 5 यांनी भरले. मग आता अजून पण या दोघांचे बिचाऱ्यांचे 5-5 म्हणजे 10 रुपये बाकी आहेत. आता 6वा मुलगा अजूनपर्यंत आला नाही. मग आता ह्यांनी काय केलं, हे 4था आणि 5वा, त्यांनी त्या 6व्याला फोन केला आणि त्याला काय सांगितलं की अरे आपला ना प्लॅन चेंज झालाय, तू काय कर 30 रुपयाच्या ऐवजी ना 40 रुपये घेऊन ये, आपल्याला आता जरा जास्त पैसे काढायचे. म्हणजे त्यांनी याला 40 रुपये आणायला सांगितले. मग का 40 रुपये आणायला सांगितले, कारण यांचे 5 आणि याचे 5 भरायला. म्हणजे जी 6वी संख्या असेल ती 30 नसून 30 पेक्षा 10 मोठी 40 असेल. तर गणिताला असं आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल उदाहरणांमध्ये पण नेऊ शकतो, कारण हा विषयच प्रॅक्टिकल आहे. लोक गणिताला घाबरतात. का घाबरतात, कारण त्याला त्यांनी विषय बनवून ठेवलाय. अरे गणित लाईफ आहे, रोज येता जाता गणित आहे, उठता बसता गणित आहे. बाहेर गेलो किराणाच्या दुकानात सामान घ्यायला लहानपणापासून जातोय आपण. 100 रुपयाची नोट नेली, 42 रुपयाचं सामान झालं, आपण कॅल्क्युलेटर नाही काढत, 100 का वही पेन काढतो, 100 वजा 42, 0 हातचा आला 10, 10तनं 2 गेला 8, मग 0 हातचा 9, हे नाही करत आपण. 100 मधनं 42 गेले, आपल्याला डायरेक्ट कळतं 100 मधनं 40 गेले म्हणजे 60 राहिले, वरचे 2 गेले म्हणजे 58 रुपये परत देणार आहे आपल्याला. नाही आपण मोबाईल नाही काढा, 100 42 किती झाले. अरे मग गणित सॉल्व्ह करतानाच कशाला टेन्शन येते, जे डेली व्यवहार करतोय तेच हे. बसनी चाललोय, कंडक्टर म्हटलं 35 रुपये तिकीट झालं, 100ची नोट काढली, सुट्टी नाहीये, किती परत येणार. मग हे गणित करायला आपल्याला कॅल्क्युलेटर किंवा पेन पेपर लागतो का, आपल्याला माहिती आहे. आपण 100 दिले 35, 100 मधनं 30 गेले 70, वरचे 5 गेल्यावर 65 रुपये परत मिळणार आहेत आपल्याला. एवढे सोपं कॅल्क्युलेशन असतं. जर आपण याला समजलं की हे प्रॅक्टिकल आहे. सर मला नफा तोटा येत नाही. अरे ग्रॅज्युएशन झालेल्यावरती पण तुम्ही म्हणताय नफा तोटा येत नाही. शाळेत झालं 7वी 8वी मध्ये. नाही मी विसरलो. आपण शाळेत गेलो, सगळं शिकलो, आपण विसरलो, सगळी गोष्ट मान्य आहे. पण जे लोक शाळेत नाही गेले ते रस्त्याच्या कडेला तिथे दुकानं लावून बसले, कोण फळं विकते, कोण भाज्या विकते, त्यांना कसं कळतंय नफा तोटा. ते तर शाळेत पण गेले नाही, कारण प्रॅक्टिकल. 10 रुपयाचा मी माल खरेदी केलाय, विकतोय 20 रुपयाला, मला 10 रुपयाचा फायदा झालाय. डबल प्रॉफिट म्हणजे तेच झालं. 10ला 10 प्रॉफिट, 100% प्रॉफिट झालं. तर हे फॉर्म्युला बिर्म्युला त्याच्या नादी लागू नका. त्याच्या नादी लागला तर गणित आयुष्यभर तुम्हाला अवघडच वाटत राहील. काळ काम वेगमध्ये आता कुठला ड्रायव्हर वगैरे असेल एखाद्याला, त्याला आपण बेसिकली मला इथून कुठेतरी जायचंय 250 किलोमीटर, मी त्याला म्हटलं की अरे जरा लवकर पोहोचव, किती वेळ लागेल काय लागेल, तर तो डायरेक्ट कॅल्क्युलेट करतो. तो काय लिहितो का फॉर्म्युला, अंतर वेग वेळ काय फॉर्म्युला टाकतोय का, तो डायरेक्ट सिंपल मनाने सांगतो. 50च्या स्पीडने गाडी चालवली तर 250, म्हणजे एका तासात 50, तर 5 तासात 250 होऊन जाईल. तर हे आपल्याला स्वतःमध्ये आणावं लागेल, तेव्हा हे आपल्या डोक्यात जाईल आणि आपल्याला कळेल किती इझी आहे. आता ह्या मेथड्स मी हे काही जण म्हणतील एवढं कोण करेल एक्झाम मध्ये, खूप अवघड. अरे तुम्हाला समजवण्यासाठी सांगतोय, हे समजून सांगण्यासाठी सांगतोय. इथं स्पर्धा नाही लागली. जर मला इथं स्पर्धा खेळायची असते तर मी मग 50 मिनिटात 50 प्रश्न सॉल्व्ह करून देईल. समोरच्याला समजलं नाही समजलं आपल्याला घेणं देणं नाही. आपण या लेक्चरचं आपलं इंटेन्शन काय आहे की मुलगा जे पण 20 मिनिटं 30 मिनिटं माझ्या व्हिडिओसाठी देतोय ना, तर त्या 30 मिनिटातनं त्याच्या डोक्यात काहीतरी नवीन कन्सेप्ट समजून तो गेला पाहिजे. नाहीतर एक व्हिडिओ बघितला, स्क्रॉल केला, काय कळलं नाही, परत 0. मग ते जे गेलेला वेळ आहे त्याचं काय. तर हे समजून सांगण्यासाठी आहे. मग मी परीक्षेमध्ये या प्रश्नाला मला डायरेक्ट करायचं असेल तर मी काय करणार की 9 संख्यांची सरासरी 30 दिली, 5ची 25 दिली, म्हणजे काय झालं इथे 5 कमी आहे. कितीमध्ये 5 मध्ये 5 कमी, म्हणजे कितीची कमी आली, 25 कमी आहेत. आणि इथे काय 3ची 35 दिली आहे, म्हणजे 5 जास्त आहेत. कितीमध्ये 5 जास्त आहेत, 3 मध्ये, मग हे 15. मग 15 प्लस मध्ये आणि 25 काय मायनस मध्ये, मग -25 आणि +15, म्हणजे शेवटी काय राहते -10, म्हणजे 10 कमी येतात. मग 10 रुपये कमी येतात तर हा बिचारा 10 जास्त आणेल 6वा. मग 30च्या ऐवजी तो 30 मध्ये 10 जास्त म्हणजे किती घेऊन येईल, 40 झालं. हे झालं माझं उत्तर.
क्वेश्चन बघितला, पटापट टॅली केलं, संपलं. चला 1 मिनिटाच्या आत संपवलं, चला नेक्स्ट क्वेश्चन. हे रिअल एक्झाममध्ये हे तुम्हाला दाखवायला हे सगळं चाललंय. तुम्ही मला कमेंटमध्ये जर सांगितलं की सर आम्हाला ना रॅपिड फायर, ती नावं फेमस असतात, थंबनेलवर टाकायची म्हणजे मुलगा पळत सुटतो. तुम्ही सांगा मला रॅपिड फायर, तर मग रॅपिड फायर सगळं करून दाखवतो कसा फायर करायचा असतो, एका तासात किती क्वेश्चन करायचे ते. आणि जर समजून आणि व्यवस्थित पाहिजे, कन्सेप्च्युअल पाहिजे तर कन्सेप्च्युअल, जसं म्हणाल तसं शिकवून देऊ आपण. कारण मी बँकिंग, SSC, रेल्वे वगैरे सगळ्यांना शिकवलंय, एक्झाम स्वतः क्रॅक केलेल्या आहेत. बँकिंग एक्झाममध्ये 20 मिनिटात 35 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात प्रिलिम्समध्ये. 35 माझी पण नाही होत, कारण मी इथे खोटं बोलायला उभा नाहीये, पण 20 मिनिटामध्ये मी 25+ आरामात जातो. 25 ते 30च्या रेंजमध्ये आपले होऊन जातात 20 मिनिटाच्या आत बँकिंग एक्झामचे. 15 संख्येची सरासरी 7 आहे. आता यामध्ये पण तशाच पद्धतीचा कन्सेप्ट आहे की 15 संख्येची सरासरी 7 दिलेली, पहिल्या 8ची सरासरी 6.5 आहे आणि शेवटच्या 8ची 9.5 आहे. तर मधली संख्या शोधा. आता ही कन्सेप्ट काय आहे, जसं आता मला कोणी 5 संख्या दिल्या ABCDE आणि म्हटले पहिले 3, मग पहिले 3 आलं ABC, शेवटचे 3 CDE, मग इथे C काय झाला तुमचा डबल झाला. मग तसं इथे त्यांनी काय दिलंय 15 संख्या. 15 संख्यांमध्ये काय दिलं त्यांनी, 15 संख्यांमध्ये पहिल्या 8 शेवटच्या 8, म्हणजे याचा अर्थ काय झाला, मधली संख्या काय होईल, डबल येईल, डबल येणार मधली संख्या. मग हे गणित सॉल्व्ह करताना परत आपण असं करू शकतो की पहिल्या 8 संख्यांची सरासरी 6.5, पुढच्या 8 संख्यांची सरासरी 9.5. पहिल्या 8 संख्या 8 संख्याची सरासरी 6.5, 8 संख्येची सरासरी 9.5. मग हे 8 झाले 16. मग या 16तनं काय वजा करायची, 15 संख्यांची सरासरी. 15ची दिली 15 साती. आता हे जर सॉल्व्ह केलं, 8 पंचे 40, 8 सक 48 आणि 4 52, 8 पंचे 40, 8 9 72, 9 8 72 आणि 4 76 हे झालं. आणि इकडे 15 साती 5 दरसे. आता ह्याला ॲड करायचं, 2 आणि 6 8, 5 आणि 7 12, 128, म्हणजे 105 गेले. 8 5 3 म्हणजे 23 इथे दिसते उत्तर 23. तर ही झाली रिअल मेथड, ज्याला स्टेप बाय स्टेप पाहिजे त्याच्यासाठी. 8 आणि 8 16, 16मधनं 15 वजा केले आणि मग त्या हिशोबाने हे उत्तर आलं आपलं, 23 पर्यंत पोहोचलं. क्लिअर आहे? झालं. मग आता शॉर्टकट काय, शॉर्टकट म्हणजे आपण जी टॅलीवाली मेथड करतो तशीच आहे की 15ची सरासरी 7 होती, मग 8ची सरासरी त्यांनी काय दिलेली आहे मला 6.5 आणि परत 8ची सरासरी त्यांनी किती दिलेली आहे 9.5. मग आता 9.5 आणि 6.5 याच्यामध्ये कितीचा गॅप आहे, 7.5, 8.5, 9.5, बरोबर ना. 6.5च दिलेली आणि 9.5 दिली, 7.5, 8.5, 9.5 म्हणजे 3.5चा गॅप आहे या तिघांमध्ये, जर आपण या दोघांमध्ये. आणि आपल्याला 7ची कंपॅरिझन जर करायची असेल, 7ची कंपॅरिझन करायची असेल तर हे 0.5 मागे आणि हे 7च्या 2.5 पुढे आहे. आणि मग यांच्यामध्ये गॅप कितीचा येतोय, 2चा, बरोबर, 2चा गॅप येतोय. मग 2ला 7ने जर मी गुणलं तर 14ची कमी, मग 14ची कमी भरायला काय करायला लागेल, म्हणजे हे 2.5 आणि हे 8 आहेत ना इथे संख्या, 8 संख्या आहेत ना, मी 7 म्हटलं चुकून, 8 संख्या. मग 8 दुणे किती आले इथे 16. मग 16 आणि 7 आधीपासून आणि 16चा गॅप भरायचा आहे, मग 7 मध्ये 16 मिळवायचे म्हणजे 23 आलं. पण मग ह्या ज्या मेथड्स आहे ना, ह्या शिकायला प्रॅक्टिस खूप लागते. कधी कधी मुलं पाठ करतात, मग सर कधी ॲड करायचं कधी मायनस करायचं काय आम्हाला समजत नाही. मग त्यासाठी कन्सेप्च्युअल नॉलेज खूप मस्ट आहे, त्याशिवाय हे करणार नाही कधी काय करायचं असतं. म्हणजे हे 7शी कंपेअर करून आपण हे करू शकतो. आता या नंबरमध्ये 3.5चा गॅप आहे, मग त्याच्यातनं कसं करू शकतो, 7ने याला जर आपण गुणलं तर ते पॉईंटमध्ये जाईल, 7 5 35 5, 7 3 21 आणि मग ते पॉईंटमधनं मग हा पार्ट मायनस करायचा. तर ती अजून एक मेथड आहे. म्हणजे एका क्वेश्चनमध्ये आपण 4 5 5 मेथड काढतो. मग एवढ्या मेथडचं करायचं काय, तर जेव्हा मुलगा बिगिनर असतो, बिगिनर म्हणजे जो सुरुवात करतोय, तर अशा मुलासाठी हे महत्त्वाचं आहे की त्याने ते गणित एवढं तोडून बघितलं पाहिजे ना की प्रत्येक प्रकारे त्याला त्या गणिताचा अर्थ समजला पाहिजे, A to Z त्याला गणित डिटेलमध्ये समजलं पाहिजे. म्हणजे त्याने होतं काय की नंतर त्याला त्याच पद्धतीची गणितं आली, थोडं जर बदल जरी झाला तरी त्याला ते सॉल्व्ह करता येतं. पण आपल्या मुलांचं काय,
सर टाईप वाईज, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. आणि मग ते टाईप वाईजमध्ये काय करतात, सेम क्वेश्चन घेतात, त्याच्यामध्ये नंबर चेंज करतात, वरती सॉल्व्हवाला क्वेश्चन आणि मग तसंच खाली करायला देतात. मुलाचं वरचं बघून जसं जसं छापतो आणि उत्तर येताना तो यस मला आलं. परीक्षेत असं नाही होत ना. परीक्षेत वेगळे क्वेश्चन रँडमली येतात. मग त्यामुळे घरात बसून सगळं येतं आणि परीक्षेत गेल्यावर घाबरतो मुलगा, कारण ट्विस्ट असतात, वेगळी गणित असतात. आणि काय काय लोक तर एवढे टेन्शनवाली लोक आहेत, ते काय करतायत, नंबर बदलला तरी त्यांना वाटतं टाईप चेंज झाला. सेम क्वेश्चन देऊन आपण त्यात नंबर चेंज केले, नाही सर वेगळा क्वेश्चन आहे, असं त्यांचं असतं. फक्त मनातली भीती तुम्ही याबद्दलची घालवा. मी मगाशी तुम्हाला तेच एक्सप्लेन केलं. तुम्ही याला जर प्रॅक्टिकल अप्रोचने बघायला सुरुवात केली ना, तर खूप सोपं जाईल तुमच्यासाठी. 8 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 51 आहेत बघा. 8चे सरासरी गुण 51. 9चे 68. तर 17चे किती? 17चे किती? 8चे 51, 9चे 68, तर 17चे किती? आता हे 51 आणि 68 पाडेपाठ असल्याचा फायदा. 17 त्रिक 51, 17 चोक 68. हे जर पाडेपाठ आहेत तर हा फायदा झाला. मग यामधनं 17 कॉमन काढले. मग 8 मध्ये काय राहिलं? 8 त्रिक आणि इथे काय राहिलं? 9 चोक आणि 17. 17 17 कट. 8 त्रिक 24, 9 चोक 36, 36 4 40 आणि 20 किती झालं उत्तर? 60 आहे या ठिकाणी 60. म्हणजे आपल्याला इथे काय दिलं होतं? 8 विद्यार्थ्यांचं दिलं होतं 51 आणि 9 विद्यार्थ्यांचं दिलं होतं 68 आणि पूर्ण या 8 9 म्हणजे 17 विद्यार्थ्यांचं त्यांनी विचारलेलं. तर आपण अशी बेरीज करून डायरेक्ट नाही करू शकत ना, यांना गुणाकार करून मग आपल्याला ते करावं लागेल. मग याच्यामध्ये पण काही आपण कंपॅरिझन सारखं करू शकतो का, काय करू शकतो का? मग तसं करायचं असेल तर मग यांच्यामधला गॅप बघून आणि त्या गोष्टी करून मग ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. कारण प्रत्येकच गोष्टी शॉर्टकट शोधायची गरज नाही. जर गणितच शॉर्टकट आहे तर त्याच्यामध्ये अजून काय शॉर्टकट शोधायचा? आता याला पण 1 मिनिटाच्या आत होऊन जातं नाही. जर 51 17 त्रिक 17 चोक करून पटकन केलं तर लवकर होईल, पण तेच जर मग ह्याला गुणाकार करून करायला गेले तर थोडा वेळ जाईल. 8 एके 8, 8 45, मग हे लिहिलं, मग 9 8 मग 9 मग लिहिलं, मग बेरीज केली, मग त्याला 17 भाग लावला, मग तेव्हा वेळ जाऊ शकतो. मग हे स्मार्टनेसचं आपल्याला शिकायचं आहे. आता इथे पाड्याचा मला फायदा झाला, की पाडा माहिती आहे त्यामुळे मला पटकन कळलं की 17च्या पाड्यात आहे, त्यामुळे कट होईल. याला 8चं 51, 9चं 68, तर 17चं किती? आता 51 आणि 68 मधला गॅप पण 17चा असतो. मग त्याचा वापर करून आपल्याला काय करता येईल का? पण हे नंबर्स वेगवेगळे. जर नंबर सेम असते, दोन्हीकडे 8-8 असतं, तर मग मागच्याच गणिताचं आपण त्याच्यामध्ये कॉपी करू शकलो असतो. म्हणजे डबल करून करता आलं असतं आपल्याला. नंबर वेगळे असल्यावरती थोडंसं आपल्याला वेगळं बघावं लागतं याच्यामध्ये. कारण याच्यामध्ये कसं होईल, 17-17चा गॅप आपल्याला दिसतोय आणि मग एक नंबर पण कमी आहे त्याच्यात. 8 आणि 9चा हिशोब आहे. नावेत बसलेल्या 5 व्यक्तींचे सरासरी वजन 38 आहे. 5 व्यक्तींचे सरासरी वजन 38 आहे. तसेच नावेसहित, नावेला जर ऍड केलं, नावेसहित त्या व्यक्तींची सरासरी 52 आहे. तर नावेचे वजन काढा. आता बघा, 5ची सरासरी किती दिली? 38. नाव वाढली म्हणजे झाले 6. आता त्याचं सरासरी वजन किती झालं? 52 झालं. 52. 38 मध्ये किती वाढले की 52 होईल? 38 मध्ये 48, 49, 50, 51, 52. 14 वाढले. मग आता 14ची वाढ झाली 6 जणांमध्ये. मग 14 सक 84. मग आता मला सांगा, आधी किती होतं? 38. आता त्यामध्ये 84 वाढलं. 8 4 12, 8 4 12. काय उत्तर आलं? 122 नावेचं वजन. आता हे डायरेक्ट नाही समजणार जर बिगिनर असेल, पण ही स्टेप आहे फास्ट करायची. स्लो करायचं आहे तर आपल्याकडं असेल, ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन नंबर. ॲव्हरेज किती आहे माझं? 38. किती जणांचं? 5 जणांचं. मग टोटल काढू. 45, 5 त्रिक 15 आणि 4 हे झालं टोटल. तर हे झालं 5 जणांचं वजन. मग ते 5 जण आपण त्यांना पकडू, ए बी सी डी ई असं पकडू. त्यांचं वजन आलं 190. आता परत हाच फॉर्म्युला, ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन नंबर. आता ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन नंबर आपल्याला करायचं. आता ॲव्हरेज किती आहे? 52. सम काढायचं आहे. नंबर किती आहे आता? 6. 6 दुने 12, 6 पंचे 30 आणि हे 31. 10 झाला सम.
आता हा सम कोणाचा आहे? आता हा सम जो आहे 312 हा आहे ए बी सी डी ई प्लस बोट, हे मिळून आहे 312. आता यापैकी ए बी सी डी इथे 190 आहे. ए बी सी डीच्या जागी मी 190 टाकलं. 190 अधिक बोट बरोबर 312. 190 गेला तिकडं वजाला. बोट बरोबर 190 गेले म्हणजे 200 गेले तर 112 राहतील. अजून त्यामध्ये 10 वाढवले. काय आलं उत्तर? 122. तर आपल्याकडे असं काय नाही, आपल्याकडे फुल मेथड आहे. तुम्हाला फुल मेथड पाहिजे, आपण फुल आरामात सॉल्व्ह करून देऊ शकतो फुल मेथडच्या हिशोबाने. पण एक्झाममध्ये ही मेथड लागणार. काय? 5चं 38, 1 वाढला 6 झालं. 6 मध्ये किती? 14ची वाढ झाली. 14 × 84. आधी 38 होतं, 84 वाढ झाली म्हणजे नवीन जो असेल तो 122. यावरच आधारित अजून गणितं पण आहेत माझ्याकडे. आता हे एक वेगळं गणित आहे, हे वेगळं गणित आहे, हे अजून एखाद्या लेक्चरमध्ये मी घेईल. आता हे गणित सेम असंच आहे जे आत्ता केले. 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 50 आहे. वर्ग शिक्षकाला जर ऍड केलं तर सरासरी 1 किलोने वाढते. बघा, 25 जणांचं वजन किती आहे? 50 किलो. वर्ग शिक्षक वाढवला म्हणजे 1 वाढवला, 26 वाढवलं तर सरासरी 1 ने वाढते म्हणजे 51 होते. बरोबर? सॉरी. तर आता 1ची वाढ 26 जणांमध्ये म्हणजे 26ची वाढ. आधी किती होतं? 50, त्यामध्ये 26 वाढली म्हणजे नवीन वजन किती असेल? 76. ही झाली फास्ट फॉरवर्ड. आणि जर मगासारखंच मेथड पाहिजे असेल टाइमपासवाली तर अशी येईल की बाबा 25 जणांचं ॲव्हरेज 50 होतं, तर याचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल. 25 × 25 असे हा एवढा गुणाकार येईल. 1 2 5 0. आता 26 जणांचं जर 51 असेल तर हे एकदा केलं, 26 1 26, 26 पंचा 30 असे, हे 3 2 6 आहे. मग यांचा गॅप घ्यावा लागेल. 1326 मधनं 1250 वजा केले, इथे 6 आले, 12 5 गेले 7, 12चं झालं इथे 1, 12चं 2 2 म्हणजे 0 0. आता काहींना 3चं 2 झालेलं कळत नाही, ते म्हणतात 176 ऑप्शनमध्येच नाही. तर वजाबाकी करण्यामध्ये पण चुका होऊ शकतात. आता यावरच आधारित एक प्रश्न अजून आपला आहे, तर हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कसाठी देणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 45 किलो आहे. जेव्हा एक विद्यार्थी वर्ग सोडतो तेव्हा त्याचे सरासरी वजन 100 ग्रॅमने कमी होते. तर वर्ग सोडलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती आहे? तर याचा आन्सर मला कमेंटमध्ये तुमच्याकडनं तुम्ही द्यायचे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. काही डाऊट असेल तर मला सांगा. तुम्हाला मी तेच सांगतो, तुम्ही लेक्चर तुमच्या मित्रांपर्यंत जेवढं शेअर कराल, जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढं मला नवनवीन तुमच्यासाठी घेऊन येता येईल. माझ्याकडे खूप साऱ्या सिरीज आहेत. PYQ सिरीज पण आपल्याला स्टार्ट करायची. तुम्ही म्हणाल तर जनरल सायन्स आपण घेऊ, ते पण आहे. तुम्हाला राज्यसेवेसाठी इथिक्स पाहिजे, ती पण सिरीज आहे. तुम्ही जस्ट कमेंट करा, तर त्या पद्धतीच्या सिरीज आपण स्टार्ट करूयात. आपली करंट अफेअर्सची सिरीज चालू आहे सॅटर्डे संडे, ती तुम्ही पहा. म्हणजे आपली म्हणजे एकाग्र अकॅडमीची, त्यामध्ये आपले दुसरे सर आहेत ते घेत आहेत. त्यानंतर स्टेट बोर्डची सिरीज चालू आहे. ज्याला इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी NCERT. तर आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या सिरीज तुम्हाला पाहायला मिळणार. आता याच्यामध्ये असलेले नेक्स्ट क्वेश्चन मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईल, जर तुमचा रिस्पॉन्स मला याच्यामध्ये चांगला दिसला. तर आजच्या सेशनसाठी एवढंच. धन्यवाद सगळ्यांना. बघा, याच्यामध्ये अजून क्वेश्चन्स आहेत, तर हे क्वेश्चन्स तुम्हाला हवे असतील तर नक्की जास्तीत जास्त लेक्चरला शेअर करा. चला, थँक्यू. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला.